ह्या ठिकाणी नेक्स्ट पॉइंट मी घेते, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. ह्या ठिकाणी सुद्धा एक चार्ट आहे, तो आपण ड्रॉ करून घेऊया. बघा, क्लासिफिकेशन ऑफ दिस मायक्रोब. तर त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रोकॅरियोट्स आहे, काही युकॅरियोट्स आहे. बघा, ते आपण ड्रॉ करून घेऊया. क्लासिफिकेशन ऑफ दिस मायक्रोब्स. याच्यामध्ये काही कसे प्रोकॅरियोट्स आणि काही कसे युकॅरियोट. तर त्याच्यामध्ये नंबर 1 आपण घेतोय प्रोकॅरियोट्स. आता प्रोकॅरियोट्स, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोस. मायक्रोस म्हणजे काय? दीज आर द मायक्रो ऑर्गॅनिझम. बघा, ह्या ठिकाणी 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन मधलं किंगडम मोनेरा आपण घेतलाय, किंगडम प्रोटिस्टाही आपण घेतलंय, त्याच्यानंतर नेक्स्ट किंगडम फंगाई आपण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट ह्या ठिकाणी मी स्टार्ट केलेला आहे, क्लासिफिकेशन ऑफ दिस मायक्रोब्स. क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. आता मायक्रोब्स म्हणजे दीज आर द मायक्रो ऑर्गॅनिझम. कसे आहेत ते? दीज आर द मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणून हे ओळखले जातात. तर मायक्रो म्हणजे दीज आर द मायक्रोस्कोपिक, स्मॉल साईज. त्याच्यातही आपण प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स हे दोन्ही आपण ह्या ठिकाणी स्टडी करणार आहोत. दोन्ही आपण ह्या ठिकाणी स्टडी करणार आहोत. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला मी एक आकडा टाकलाय, प्रोकॅरियोट्स. बघा, प्रोकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स मध्ये असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम, टेल मी कोणता आहे? बघा, सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं बॅक्टेरिया. नंबर 1 आपण एक्झाम्पल घेतोय मायक्रोब्स मधलं, आणि दिस मायक्रोब्स मधलं पहिलं प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मधलं एक्झाम्पल आपण घेतोय बॅक्टेरिया. एक्झाम्पल बॅक्टेरिया. बघा, किंगडम मोनेरा मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, दिस बॅक्टेरिया, दिज आर द मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रोस म्हणतो आपण त्याला. बॅक्टेरियाला मराठीत जीवाणू असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? जीवाणू असं म्हटलं जातं. आणि हे जे बॅक्टेरिया जे आहेत, दिज आर द प्रोकॅरियोटिक युनिसेल्युलर, प्रोकॅरियोटिक युनिसेल्युलर मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम म्हणून हे ओळखले जातात. परत एकदा सांगते मी, परत एकदा कॅरेक्टर मी तुम्हाला सांगते. बॅक्टेरिया, युनिसेल्युलर, प्रोकॅरियोटिक, मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम म्हणून हे ओळखले जातात. दीज आर द मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम. म्हणून आपण मायक्रोब्स, मायक्रो ऑर्गॅनिझम आपण ज्याला म्हणतो. तर असे हे जे बॅक्टेरिया आहे, जीवाणू, मराठीत आपण त्याला काय म्हणतो? जीवाणू असे म्हणतो. तुम्हाला हे चांगलं माहिती आहे की जे बॅक्टेरिया आहेत, दे आर प्रेझेंट एव्हरीवेअर. दे आर ऑबिग्युटस इन नेचर. जीवाणू हे सगळीकडे तुम्हाला पाहायला भेटतील. दे आर प्रेझेंट एव्हरीवेअर. दे आर ऑबिग्युटस इन नेचर. दे आर ऑबिग्युटस इन नेचर. अजून तुम्हाला काय सांगता येईल की हे जे बॅक्टेरिया आहेत, दीज आर द युनिसेल्युलर मायक्रोस्कोपिक प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. तर बॅक्टेरियामध्ये बरेच प्रकार तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला भेटतील. तर याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बॅक्टेरिया दिले, त्याचे मी टाईप मी तुम्हाला सांगते. काही बॅक्टेरिया हे कसे आहेत? दीज आर द स्पेरिकल. त्यालाच आपण काय म्हणतो? कॉकस. काय म्हणतो आपण? कॉकस. बघा, टाईप, बॅक्टेरियाचे टाईप मी ह्या ठिकाणी ड्रॉ करते. काही कसे आहेत? डिप्लोकॉकस. डिप्लोकॉकस. कसे आहेत? डिप्लोकॉकस. डिप्लोकॉकस. काही बॅक्टेरिया हे कसे आहेत? आपण त्याला दंडाणू म्हणतो. बघा, असा रॉड शेप, त्यालाच काय म्हणतात? बॅसिलस. काय म्हणतात त्याला? बॅसिलस. ओके. काही बॅक्टेरिया कसे आहेत? कॉमा शेप. कॉमा माहिती आहे ना तुम्हाला? कॉमा, कॉमा शेप, त्यालाच काय म्हटलं जातं? व्हायब्रिओ. काय म्हटलं जातं? व्हायब्रिओ. कलर चॉकने मी काढते. व्हायब्रिओ, याला काय म्हणतात? व्हायब्रिओ. त्याच्यानंतर काही बॅक्टेरियाचे टाईप तुम्हाला सांगते. स्पायरल. स्पायरल शेप, नागमोडी ओळख. स्पायरल.
स्पायरुलम, काय म्हणतो आपण त्याला, स्पायरुलम. काही कसे आहेत, स्ट्रेप्टोकॉकस. स्ट्रेप्टोकॉकस इट ऑल्सो चेन फॉर्म. कशी असते, चेन फॉर्म मध्ये. हे एक्झाम्पल आपण किंगडम मोनेरामध्ये देखील घेतलं होतं. हे एक्झाम्पल किंगडम मोनेराचंच आहे. किंगडम मोनेरा, बट दिस आर मायक्रोब्स. मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये हे स्टडी करतोय आपण. ओके, ह्याला काय म्हणतात, स्पायरुलम. स्पायरुलम. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण एक्झाम्पल घेतोय ह्या ठिकाणी स्ट्रेप्टोकॉकस. दुसऱ्या चॉकने मी काढते, स्ट्रेप्टोकॉकस. ओके, याला काय म्हटलं जातं, स्ट्रेप्टोकॉकस. असे बरेचसे एक्झाम्पल किंवा हे सर्व बॅक्टेरियाचे टाईप आहे, तुम्ही ह्या ठिकाणी ते मांडू शकता किंवा मी तुम्हाला एकत्रितरित्या सांगते. बघा, मायक्रोस्कोप खाली जर तुम्ही पाहिलं तर अशा प्रकारचं एक पाण्याचा थेंब घ्यायचा आहे, त्या प्रकारे तुम्हाला हे पाहायला भेटतील. किंवा सॉरी, पाण्याचा थेंब नाही, मायक्रोस्कोप खाली आपण तुम्ही हे स्ट्रक्चर पाहू शकता. दे आर प्रेझेंट एव्हरीवेअर. सॉरी, अक्वॅटिक हा शब्द चुकून वापरण्यात आला. अशा प्रकारचं स्ट्रक्चर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता. डिप्लोकॉकस, त्याच्यानंतर स्ट्रेप्टोकॉकस, अशा प्रकारचं तुम्हाला बॅक्टेरिया त्या ठिकाणी पाहायला भेटतील. सियर, कॉमाशे, देन स्पायरुलम, अशा प्रकारचे बॅक्टेरियाचे हे टाईप आहेत. ओके, तर जसं मी तुम्हाला सांगितलं, बॅक्टेरिया दे आर प्रेझेंट एव्हरीवेअर. दे आर ऑबिक्युटस इन नेचर. दे आर ऑबिक्युटस इन नेचर. दे आर बिलॉंगिंग टू द किंगडम मोनेरा. मोनेराचा ग्रुप म्हणून हा ओळखला जातो. आणि तुम्हाला सांगते की याच्यामध्ये काही कसे स्पिरिकल आहे, काही कसे रॉड शेप्ड आहे, काही कसे स्पायरल आहे, काही कसे कॉमा शेप आहे. ओके, हे मी तुम्हाला सांगितलेलं पुन्हा ते रिपीट करत नाही. याच्यामध्ये मेन आणखीन एक पॉईंट सांगते की याच्यामध्ये जे कॉकस आहे, कोकाय, दिज आर द कॉकस, डिप्लोकॉकस. दिस कोकाय बॅक्टेरिया ऑफ कर्ड, याला लॅक्टोकोकस असं म्हटलं जातं, लॅक्टोकोकाय असं म्हटलं जातं. आणि बॅसिलस बॅक्टेरिया ऑफ कर्ड, बॅसिलस बॅक्टेरिया ऑफ कर्ड याला लॅक्टोबॅसिलस असं म्हटलं जातं. आलं लक्षात? तर ह्या ठिकाणी सर्व हे जे बॅक्टेरिया आहे, दीज आर द प्रोकॅरियोटिक इन बिलॉंगिंग टू द किंगडम मोनेरा. ह्या ठिकाणी आपण हे स्टडी केलेले. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आपण घेऊया त्याच्यानंतर नेक्स्ट आता युकॅरियोट. त्याच्यानंतर नेक्स्ट युकॅरियोट्स. हे झालं पहिलं प्रोकॅरियोट. त्याच्यानंतर दुसरं युकॅरियोट्स. युकॅरियोट्स. ओके, आता युकॅरियोट्स मध्ये आपण कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम स्टडी करणार आहोत, तर त्याच्यामध्ये नंबर 1 आपण स्टडी करणार आहोत प्रोटिस्टा. प्रोटिस्टा. आता आपण प्रोटिस्टा, फंगाय आणि प्लांट आणि ॲनिमल मधले आपण ह्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम आता स्टडी करतोय. ओके, आता नेक्स्ट युकॅरियोटिक. आणि तुम्हाला हे चांगलं माहित आहे, युकॅरियोटमध्ये जेवढे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत ती सर्व कोणती आहे, दीज आर द मल्टीसेल्युलर. मल्टीसेल्युलर. काही युनिसेल्युलर आहे, तर ती कोणती, किंगडम प्रोटिस्टा मधली. आठवतंय का, अमिबा आणि पॅरामिशियम हे एक्झाम्पल मी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं होतं. तर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मधलं युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मधला कोणता किंगडम आहे, किंगडम प्रोटिस्टा. हे लक्षात घ्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये मगाशी मी तुम्हाला अमिबाचं एक्झाम्पल दिलं होतं. आताही आपण स्टडी अमिबा बद्दलच करणार आहोत. एक्झाम्पल अमिबा. एक्झाम्पल अमिबा. अमिबाची डायग्राम मी पुन्हा काढते ह्या ठिकाणी. बघा, अशा प्रकारचं स्ट्रक्चर ह्या ठिकाणी तुम्हाला मगाशी मी सांगितलं होतं. एक्झाम्पल अमिबा. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, तर याचं डिस्क्रिप्शन मी तुम्हाला नंतर सांगते.
nucleus, then contractile vacuole, then food vacuole. मी काय दाखवते, फूड वॅक्युअल. ह्या ठिकाणी हा फूड वॅक्युअल आहे. ओके, आता मी नाव देते ह्या ठिकाणी. याला काय म्हणतात, सिडोपोडिया. सिडोपोडिया काय म्हणतात, सिडोपोडिया असे म्हणतो. हे काय, न्यूक्लियस. त्याच्यानंतर दीज आर द कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल. हे काय आहे, कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल. Then it is also called as food vacuoles. Okay, आणि these are the cytoplasm. हे काय आहेत, सायटोप्लाझम. आणि हे एक्टोप्लाझम. आणि आतमध्ये हे सर्व जे आपण स्ट्रक्चर जे पाहणार आहोत, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज एंडोप्लाझम. काय म्हणतो आपण त्याला, एंडोप्लाझम. बघा, पहिल्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा आपण स्टडी केला, बॅक्टेरिया. दुसऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा आपण स्टडी करतोय, एक्झाम्पल अमिबा. आणि अमिबा हे जे आहे, इट इज ऑल्सो युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम म्हणून हे ओळखलं जातं. इट इज ऑल्सो युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम म्हणून हे ओळखलं जातं. तर असं हे जे अमिबा जे आहे, इट इज ऑल्सो ॲनिमल लाईक प्रोटिस्टा. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं, याच्यामध्ये हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन तुम्हाला पाहायला भेटेल. इंजेस द फूड, याच्यामध्ये सेल वॉल ही ॲब्सेंट असते. आणि याच्यामध्ये फूड हे स्टोअर केलेलं असतं. रिझर्व फूड मटेरियल इज इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजनच्या स्वरूपात. आणि अमिबा हे तुम्हाला चांगलं माहिती आहे की जो अमिबा आहे, इट इज ऑल्सो इरेग्युलर इन शेप, इरेग्युलर मास बॉडी तुम्हाला पाहायला भेटेल, इरेग्युलर इन शेप. अँड इट इज ऑल्सो शोज दीज आर द फिंगर ब्लंट लाईक प्रोजेक्शन. फिंगर ब्लंट लाईक प्रोजेक्शन हे जे तुम्हाला दिसतंय, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सिडोपोडिया. काय म्हटलं जातं त्याला, सिडोपोडिया असं म्हटलं जातं. सिडोपोडिया ॲट द टाइम दे आर ऑल्सो यूज लोकोमोटरी ऑर्गन म्हणून त्याचा देखील यूज केला जातो. अँड ॲट द टाइम दे आर ऑल्सो यूज ॲज फिडिंग, त्याच्यासाठी देखील त्याचा यूज केला जातो. हे लक्षात ठेवायचं, हे कॅरेक्टर. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला सांगते की ह्या अमिबामध्ये इट इज ऑल्सो इरेग्युलर इन शेप बॉडी तुम्हाला पाहायला भेटेल. आणि याच्यामध्ये दिस सायटोप्लाझम of this body, it is also differentiated into two main parts. एक्टोप्लाझम ही काय आहे, एक्टोप्लाझम. नीट बघा, हे बघा, ही एक्टोप्लाझम. आणि हे आतमध्ये हे जे ग्रॅन्युअल तुम्हाला दिसतंय, हे जे आपण सायटोप्लाझम जे काढलेलं आहे बघा, ह्या ठिकाणी आपण हे जे सायटोप्लाझम हे जे काढलेलं आहे, ग्रॅन्युलर सायटोप्लाझम, याला काय म्हटलं जातं, एंडोप्लाझम. आतमधला जेवढा भाग आहे याला एंडोप्लाझम असे म्हणतात. आणि हे आउटर क्लिअर जे हे तुम्हाला दिसतंय व्हाईट चॉकने मी काढलेलं आहे, हे एक्टोप्लाझम. तू म्हणतात मॅडम याचा काय सांगता येईल बरं. आता याच्यामध्ये एक्टोप्लाझम इट इज ऑल्सो क्लिअर, त्याच्यामध्ये सायटोप्लाझम तुम्हाला पाहायला भेटणार नाही. तर आतला जो भाग आहे बघा, दोन पार्ट मी त्यासाठीच केलेले. हा जो एंडोप्लाझम इट इज ऑल्सो ग्रॅन्युलर सायटोप्लाझम. अँड दिस एंडोप्लाझम इट इज ऑल्सो कन्सिस्ट ऑफ मेनी सेल ऑर्गेनेल तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतील. तर कोणते सेल ऑर्गेनेल बघा, या ठिकाणी हा न्यूक्लियस आहे. इट इज ऑल्सो मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल. बघा, मी तुम्हाला किंगडम प्रोटिस्टामध्ये हे कॅरेक्टर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की इफ दिस लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच इज हॅव्हिंग डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल, क्लोरोप्लास्ट आहे, सायटोप्लाझम आहे, त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया आहे, गॉल्गी कॉम्प्लेक्स आहे, रेटिकुलेट एंडोप्लाझमिक रेटिकुलम, हे सर्व मी तुम्हाला किंगडम प्रोटिस्टामध्ये हे कॅरेक्टर मी तुम्हाला सर्वांना सांगितले. ओके, तर अमिबामध्ये दिस एंडोप्लाझम सायटोप्लाझमिक एंडोप्लाझम इट इज ऑल्सो कन्सिस्ट ऑफ मेनी सेल ऑर्गेनेल लाईक न्यूक्लियस. देन सेकंड कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल, कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल. देन थर्ड फूड व्हॅक्यूल, हा काय
फूड व्हॅक्युल्स अशा प्रकारचे सेल ऑर्गॅनेल तुम्हाला ह्या अमिबामध्ये पाहायला भेटतील. दीज आर द मायक्रोस्कोपिक मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणून हे ओळखलं जातं. युनिसेल्युलार युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम म्हणून हे ओळखलं जातं. ओके.